कोल्हापुरात कागलमध्ये लव्ह जिहादच्या आरोपावरून तणाव निर्माण झालाय। अमन नावाच्या तरुणानं लग्नाचा आमिष दाखवत पळवून नेल्याचा आरोप केला जातोय। जमावाला शांत करण्याचा नवीद मुश्रीफ यांनी प्रयत्न केलाय। संतापलेले कागलकर पोलीस ठाण्यामध्ये जमलेले आहेत। विजय केसरकर आपले प्रतिनिधी आपल्याला अपडेट देतील। विजय, हे प्रकरण नेमकं काय आहे आणि काय म्हणणं आहे कागलकरांचं? प्रज्ञा, खरं तर कोल्हापूरच्या कागलमध्ये हे लव्ह जिहादचं प्रकरण घडल्याचा आरोप आहे तो केला जातोय आणि कोल्हापूरच्या जे कागल शहरापासून काही अंतरावर असलेल्या एका गावामधील ही मुलगी आहे आणि अमन नावाच्या मुलग्यानं त्या मुलगीला फूस लावून पळवून नेल्याचा आरोप आहे तो मुलीच्या नातेवाईकांकडून करण्यात आलेला आहे आणि त्यामुळं कुठेतरी तणावाचं वातावरण आहे ते कागल शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळते। कारण सगळ्या गावकऱ्यांनी ते मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेतली। त्याचबरोबर आता नवीद मुश्रीफ जे हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव आहेत ते देखील पोलीस ठाण्यामध्ये येऊन त्या ठिकाणी नागरिकांसोबत थांबलेले आहेत, आंदोलन करतायत। कारण या सगळ्या मुलीला पालकांच्या स्वाधीन करावा अशा पद्धतीची जी मागणी आहे ती या सगळ्या ग्रामस्थांच्याकडून केली जाते। त्या अमन नावाच्या तरुणानं मुलगीला फूस लावून पळवून नेल्याचा आरोप आहे तो होतोय आणि त्यामुळेच पालकांच्या स्वाधीन ही मुलगी करावी आणि त्या अमन नावाच्या मुलग्यावरती तातडीनं कारवाई करावी अशा पद्धतीची मागणी आहे ती होती। यामध्ये शिवसेना असतील, त्याचबरोबर स्थानिक नेते असतील, कार्यकर्ते असतील, हे सगळे आता कागल पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये एकत्र जमलेले आहेत आणि जोपर्यंत या मुलीला पालकांच्या सोबत स्वाधीन केलं जात नाही तोपर्यंत तिथून आम्ही हलणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे। प्रज्ञा, विजय, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।